मी अनिरुद्ध जयप्रकाश बावगे, राहणार उदगीर. मला किडनी स्टोनचा त्रास होता. किडनी स्टोनमध्ये 4 खडे होते, 26 mm, 18 mm, 23 mm आणि 19 mm. आणि प्रोस्टेटचा पण होता त्रास. पित्ताशयातून 1 खडा होता आणि ते सध्या सर्व खडे पडले. किती दिवसामध्ये? 15 दिवसांमध्ये. बरं, मी आपला रिपोर्ट दाखवतो. हा आपला पूर्वीचा रिपोर्ट आहे, बरोबर. त्याच्यामध्ये जवळपास किडनी स्टोन होते, लेफ्ट युरेटरी कॅलिक्युलस 26, 18, 23, 19 mm, बरोबर आहे. टोटल साईज केली त्याची, कलेक्टिव्हली केली तर जवळपास 86 राहिले, बरोबर. प्लस फ्यू कॅलिक्युलस, टिनी कॅलिक्युलस GB, म्हणजे पित्ताशयामध्ये पण खडे होते 3 mm बरेच, आणि प्रोस्टेट पण होतं वाढलेलं तुमचं, प्लस सिस्टायटिस पण होतं. तर तुम्ही होमिओपॅथिक विलाज 1च महिना होमिओपॅथिक विलाज बनवसला डॉक्टर स्वामीकडे घेतला, बरोबर आहे. अशी सिच्युएशन होती आणि 15 दिवसामध्येच तुमचे हे खडे पडले. ओके, अजून काही आहेत घरी विसरले तुमचे, बरोबर. तर हे तुम्ही एक पूर्वीचा रिपोर्ट आणि तुम्ही नंतर 1च महिन्याला सोनोग्राफी करून आलात. त्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे पूर्ण टोटली डिझॉल्व्ह झाले. ओके, प्रोस्टेट पण क्लिअर झाले, सिस्टायटिस पण क्लिअर झाले, आणि जे युरेट्रिक स्टोन होते ते टोटल सगळे क्लिअर झालेत, बरोबर आहे. एकही नाहीत पडलेले आहेत. आणि जे युरेट्रिक स्टोनमुळं किडनीमध्ये काही स्टोन दुसरे तयार झालेले आहेत, बरोबर आहे. तर हे पूर्ण गेलेत खडे आणि हे पडलेले खडे, बरोबर. तुम्ही इथे येऊन समाधानी आहात? म्हणजे तुमचे पित्ताचे पण खडे क्लिअर झालेत, प्रोस्टेट पण क्लिअर झाले, आणि पाईपातले जे एवढे मोठे खडे होते साईज 26, 18, 23, 19 पूर्ण पडलेत खडे, बरोबर. तुम्ही इथे येऊन समाधानी आहात? कितव्या दिवशी पडले तुमचे? 15व्या दिवशी. म्हणजे होमिओपॅथिक विलाज एवढं लवकर तुम्हाला लागू पडला आणि सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. ओके, थँक्यू. तुम्ही समाधानी आहात ना? हो सर.